एक दिवस अचानक माझ्या पॅन्टला बघितले मी रक्त. वाटलं येईल ते थोडा वेळ फक्त. घाबरून मी सांगितलं मम्मीला. बघून तिने माझ्या हातात पॅड दिला. सांगितलं तिने, आता येईल तुला हे दरमास, सोसावा लागेल थोडाफार त्रास. नसेल आयुष्यभर पण येईल काही वर्ष. हे ऐकून मला झाला थोडा हर्ष. दुखतं खूप माझं अंग आणि पोट, सहन करते खाऊन दात मी ओठ. पिते मी पाणी, घेते नीट आहार, देते शरीराला जेवढं पाहिजे तेवढा आधार. करते मी थोडा व्यायाम, जरा मिळतो तरी त्याने आराम. हवं तेवढं लाड करावं, वाटतं थोडं तरी समजून घ्यावं. मी तर तेव्हा होते छोटी, पण तरी काही बोलले, झालीये मी आता मोठी. करावं वाटतं जेव्हा देवाला वंदन, तेव्हाही घालतात बंधन. सांगतात इतक्या अटी, तेव्हा वाटतं कधी मिळेल यापासून सुट्टी. विषय मानला जातो इतका नाजूक, म्हणून अजूनही नाही काही लोक जागरूक. हे तर आहे नैसर्गिक चक्र, तरी काही लोकांनी याभोवती घातले अंधश्रद्धेचं चक्र. नसतं ते वाईट, म्हणा ते चांगलंय, नको त्याभोवती अविचारांचा वलय. शारीरिक व मानसिक बदल होतात काही, सर्वांचं सारखंच असेल असं काही नाही. आहे तिच्या तेवढी शक्ती, की काम करताना कधी कमी होत नाही तिची गती. बजावते ती तिचं पूर्ण कर्तृत्व, मी जपते तिचं अस्तित्व. ही आहे कविता मासिक चक्र, जी मी लिहिली आहे पिरियड्सच्या जागरूकतेसाठी, आणि ही प्रत्येक मुलीला रिलेट होईल. तुम्हाला ही कविता कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद ऐकल्याबद्दल.